नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग पद भरती म्हणजेच दारूबंदी पोलीस भरती या भरतीविषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे, त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आता यामध्ये महत्त्वाचं जर म्हटलं तर दारूबंदी पोलीस भरतीचे पेपर झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत होते की नक्की आता मैदानी चाचणी म्हणजेच ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, ग्राउंडच्या तारखा नक्की कधी येणार आहे। तर ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधील कोणकोणत्या ठिकाणी तुमचं ग्राउंड होणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि त्यासोबत आता ग्राउंड झाल्यानंतर नवीन दारूबंदी पोलीस भरती कधी होऊ शकते, कधीपर्यंत नवीन जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते याविषयी सुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर बघा, आजच हे पत्रक प्रसिद्ध झालेले 30 ऑगस्ट रोजी इथे तुम्हाला काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि विषय दिलेला आहे की जी आता दारूबंदी पोलीस भरती यामध्ये जवान व जवान निवास चालक अशा प्रकारचे 2 पद होते। तर त्याच्यासाठी जी मैदानी चाचणी असते त्यासोबत जर म्हटलं तर कागदपत्र पडताळणी असते, त्यासोबत जर म्हटलं तर शारीरिक मोजमाप असते। तर ही जी पुढील प्रक्रिया आहे ती कधीपर्यंत होऊ शकते आणि त्याच्या तारखा कधी असणार आहे, तर त्याविषयी माहिती या पत्रकामध्ये दिलेली आहे। यामध्ये बघा, आपल्याला पदाविषयी माहिती दिली आहे, टोटल पद किती होते, यानंतर जर म्हटलं तर भरती कधी चालू होती याविषयी थोडक्यात माहिती वरती दिली आहे। आता यानंतर इथं आपल्याला अजून काय एक्स्ट्रा माहिती दिलेली आहे या पदासंदर्भात आणि त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला मैदानी चाचणीचे जे टप्पे असणार आहे त्याच्याविषयी माहिती दिली आहे। जशी की जवानसाठी जर म्हटलं तर लेखी परीक्षेसाठी 120 गुणांसाठी लेखी परीक्षा होती, शारीरिक चाचणी 80 गुणांची होती। आता लेखी परीक्षा झाली, शारीरिक चाचणी म्हणजेच आपलं ग्राउंड इथं बाकी आहे ते होणार आहे, त्याची तारीख देखील आलेली आहे आणि तुमचं ग्राउंड कुठं होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती पुढे मी तुम्हाला देणार आहे। तर यामध्ये बघा, टोटल 200 गुणांवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि जवान निवान चालकसाठी जर म्हटलं तर लेखी, त्यासोबत जर म्हटलं तर शारीरिक चाचणी आणि त्यासोबत जर म्हटलं तर जे आपले वाहन चालवण्याचं जे आहे टेस्ट वगैरे ती घेण्यात येणार आहे, अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे। यामध्ये जर म्हटलं तर बघा, ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे लेखी परीक्षे झाल्यानंतर, ज्यांचं पण सिलेक्शन मैदानी चाचणीसाठी झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये महत्त्वाचं एक पॉइंट नोट करून घ्या, मैदानी चाचणीसाठी जेवढी पण लिस्ट जारी करण्यात आली होती, ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं ज्यांची लिस्ट आली होती त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात, म्हणजे अजून सुद्धा विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीसाठी संधी मिळू शकते, अशा प्रकारचा अपडेट आपल्या समोर येत आहे मित्रांनो। त्यानुसार संपूर्ण माहिती पुढे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे। आता मैदानी चाचणीचं इथं पुरुषांचं आणि महिलांचं स्वरूप दिले। यामध्ये जर म्हटलं तर धाव चाचणीसाठी जर म्हटलं तर 1500 मीटर तुम्हाला इथं धावायचे, त्यासाठी 30 गुण असणार आहे, 100 मीटरसाठी 30 गुण आणि गोळाफेकसाठी 20 गुण, अशा प्रकारचे 80 गुण आणि महिलांचे देखील त्या स्वरूपामध्ये असणार आहे। ठीक आहे, फक्त इथे 1 किलोमीटर असणार आहे आणि 100 मीटर गोळाफेक सारखंच असणार आहे गुणांच्या बाबतीमध्ये। ठीक आहे, पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला थोडक्यात माहिती दिली आहे। त्यानंतर पुढे बघा, आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, जी आपली शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी होणार आहे ती कुठं कुठं होणार आहे, पुणे, ठाणे, नाशिक, त्यानंतर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अशा प्रकारच्या एकूण 5 ठिकाणी आपली मैदानी चाचणी इथं होणार आहे। आता यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला बघा, इथं एकूण किती विद्यार्थी पात्र झाले त्याच्याविषयी माहिती दिली आहे। यामध्ये जर म्हटलं तर जवान पदासाठी आणि जवान निवान चालकसाठी किती विद्यार्थी पात्र झाले, टोटल किती विद्यार्थी होतात त्यांची माहिती इथं दिली आहे। आता महत्त्वाचं जर म्हटलं तर इथे बघा, आपल्याला एक महत्त्वाची माहिती दिली आहे का, इथे बघा आपण बघू शकता। आता मैदानी चाचणीसाठी इथे जर म्हटलं तर जेवढे पण उमेदवार आहे या पत्रकामध्ये अशा प्रकारचं देखील सांगितलेलं आहे, उमेदवारांची जी संख्या आहे कमी जास्त देखील होऊ शकते। ठीक आहे, अशा प्रकारचा इथं हा पॉईंट तुम्ही वाचू शकता। यामध्ये प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या इथं कमी जास्त होऊ शकते, म्हणजे काही विद्यार्थ्यांना अजून संधी भेटू शकते, अशा प्रकारचं इथं समजून येते। जास्त विद्यार्थ्यांना संधी नाही भेटणार, फक्त जर म्हटलं तर 5-10 विद्यार्थी इथं इकडे तिकडे होऊ शकतात। ठीक आहे, चला पुढे जर म्हटलं तर मैदानी चाचणी कधीपासून सुरू होत आहे, 19 सप्टेंबर पासून। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे जे ठिकाण दिलेलं आहे इथे आपल्याला असं देखील सांगण्यात आलेलं आहे की जे ठिकाणं दिलेत हे 4-5 ठिकाणं, आता जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी या ठिकाणाच्या जवळ राहत नसतील तर त्यांच्या लोकेशननुसार, म्हणजे जे आपण फॉर्म भरताना आपलं जे लोकेशन टाकलंय त्या लोकेशननुसार तुम्हाला तुमचं जवळचं सेंटर देण्यात येईल, अशा प्रकारचं इथे सांगितलेलं आहे। हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या जे पण लोकेशन असेल त्या लोकेशनच्या जवळचं या 5 सेंटर पैकी तुम्हाला एक सेंटर दिलं जाईल।
त्यानंतर प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ठिकाण वेळ तिथं तुम्हाला इथं बोलवलं जाईल अशा प्रकारची माहिती दिली आहे. आणि 19 सप्टेंबर 2024 पासून तुमची मैदानी चाचणी इथं सुरू होत आहे आणि ही सर्व मैदानी चाचणी लवकरात लवकर पूर्ण करून लवकरात लवकर सिलेक्शन लिस्ट सुद्धा जारी करायचं आहे आणि 3 ते 4 दिवसामध्ये मैदानी चाचणी देखील इथं संपून टाकणार आहे अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे, पुढे जर म्हटलं तर बघा अशा प्रकारची माहिती दिली. पुढे आपल्याला कशा प्रकारची प्रोसेस असणार आहे, पुढे आपल्याला काय काय महत्त्वाचं असणार आहे त्याच्याविषयी थोडक्यात पॉईंट दिलेत. बाकी जर म्हटलं जेवढे पण तुमचे प्रश्न होते त्याच्याविषयी माहिती दिली आहे. आता बहुतेक विद्यार्थ्यांची हेच प्रश्न असतील की आता पुन्हा नवीन भरती कधी येईल या पदभरतीमध्ये. ठीक आहे, म्हणजेच या पदामध्ये पुन्हा एक नवीन भरती कधी येऊ शकते. आता यामध्ये महत्त्वाचं जर म्हटलं तर ऑलरेडी आता जर म्हटलं तर हे जे पद आहे याच्यासाठी पहिली सी भरती होती त्याच्यासाठी ऑनलाईन पेपर घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जर विचार केला तर आता यामध्ये काम चालू आहे. बहुतेक ठिकाणी जर म्हटलं तर नवनवीन आपल्याला ऑफिस इथं स्थापित करण्यात आलेले आहेत हे आपल्याला समजून आलं होतं मागच्याच अपडेटनुसार. म्हणजे बहुतेक ठिकाणी मान्यता देखील भेटलेली आहे, काम देखील सुरू आहे आणि आता जर म्हटलं तर ही भरती आलेली आहे म्हणजेच येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला पुन्हा यामध्ये भरती येण्याची दाट शक्यता असणार आहे. एवढा देखील कालावधी लागणार नाहीये शक्यता, कारण जर म्हटलं तर 200 पेक्षा जास्त ठिकाणी इथं मंजुरी भेटली होती ऑफिस स्थापन करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे जे कार्यालय स्थापन करण्यासाठी. तर नवीन ऑफिस आहे म्हणजे नवीन कर्मचारी सर्वच लागणार, तर त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची नवीन भरती होण्याची दाट शक्यता असणार आहे येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारचं आपल्याकडे हे अपडेट होतं, त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन घेतली. या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत एवढीची लिंक शेअर करा आणि त्यासोबत तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सकाळी आपण वनरक्षक भरती संदर्भात एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्ही शेअर केली नसेल तर तेवढी लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण जर तुम्हाला वनरक्षक भरती येत्या 1 महिन्याच्या आत आणायची असेल तर त्यासाठी तुम्हाला देखील प्रयत्न करावे लागणार आहे. तर त्या संदर्भात सकाळी डिटेलमध्ये एका व्हिडिओच्या माध्यमाने माहिती दिली आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.